प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. सौभाग्य प्रेमाचे भाग 1. या कथेमध्ये दाखवले आहे आपली नायिका प्रियाला, जी मुंबई शहरातल्या गर्दीमध्ये कोणाला तरी शोधत होती. ती इतक्या वेळापासून कोणाला शोधत असणार आणि तिच्या जीवनामध्ये असे काय झाले असणार हेच आपण जाणून घेणार आहोत या कथेमध्ये. ती या अवस्थेत कोणाला तरी शोधते. तो काळ आहे वर्तमान काळ. तर आता जाऊया भूतकाळात. 2007. प्रियाच्या वडिलांना काहीतरी आजार झाल्यामुळे त्यांना खूप दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांच्या इलाजासाठी प्रियाने आणि तिच्या आईने खूप मेहनत करून पैसे जमा केले होते आणि याच वर्षी प्रियाने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते. चांगला अभ्यास करून आणि मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आपले आयुष्यात सेटल होणे हे तिचं स्वप्न आहे आणि याच गोष्टीला ती तिचं ध्येय मानते. मग ती बसमधून प्रवास करून आपल्या कॉलेजमध्ये पोहोचते आणि कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एक विद्यार्थी खूप महागड्या बाईकने कॉलेजमध्ये येतो. तो वेगाने बाईक तिथे साचलेल्या पाण्यातून घेऊन जातो. शेजारून जाणाऱ्या प्रियाच्या अंगावर ते पाणी उडते आणि मग तो खूप स्टाईलने बाईकवरून उतरतो. तर मग हाच आहे आपल्या कथेतील हिरो, सनी सरनाईक. अतिशय श्रीमंत घराण्यातला मुलगा आहे आणि अभ्यासातही हुशार आहे. इतकंच नाही तर तो कॉलेजमधले होणाऱ्या प्रत्येक खेळांमध्ये एक्सपर्ट आहे आणि त्यात तो हमेशा पहिलाच येतो. त्याला खूप मुलीने प्रपोज पण केलेले आहे, पण त्याने सगळ्यांना रिजेक्ट केलं आहे. क्लासमध्ये सनीचा बेस्ट फ्रेंड राहुल आहे आणि त्याच प्रकारे प्रिया जेव्हा पहिल्या दिवशी वर्गात जाते तेव्हा साक्षी नावाची मुलगी तिची बेस्ट फ्रेंड बनते. आता कॉलेजच्या पहिल्या दिवशी हे सगळे आपल्या क्लासमध्ये येऊन बसतात. प्रिया सनीच्या समोर असलेल्या बेंचवर बसते आणि याच प्रकारे प्रियाचे कॉलेज चालू असते. काही दिवसानंतर एक स्टुडंट वर्गात सगळ्यांचे एक्झाम पेपर वाटतो आणि नेहमीप्रमाणे सनीने प्रत्येक विषयात टॉप केलेले असते, पण प्रिया काही विषयात फक्त काठावर पास झालेली असते. प्रियाला मिळालेल्या कमी मार्कांना बघून बाजूला असलेला राहुल तिची मजाक उडवतो. तो तिला म्हणतो, जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा वाटलं तू अभ्यासात खूप हुशार आहे, पण आता समजलं तू पण आमच्यासारखीच आहे. हे ऐकून प्रियाला खूप वाईट वाटतं. तेव्हाच सनी प्रियासोबत एकट्यामध्ये बोलतो, तुला जर वाटत असेल तर तू माझी इम्पॉर्टंट नोट्स घेऊन अभ्यास करू शकतेस. यामध्ये सोप्या पद्धतीने आहे, तर तुला लवकर समजेल. हे ऐकून प्रिया त्याला उत्तर देते, मला तुझ्या मदतीची काहीच गरज नाही आहे. तू तुझ्या कामाशी काम ठेव. प्रिया तिचे पुस्तक घेऊन क्लासच्या बाहेर जायला निघते. तेवढ्यात सनी तिच्या हातातून पुस्तके ओढून घेतो आणि तिच्यासोबत मस्ती करतो. प्रियाच्या बुकमधून तिची पर्सनल वस्तू खाली पडते. त्यामुळे प्रियाला खूप राग येतो आणि ती सनीच्या कानाखाली जोरदार चापट बसवते आणि मग ती तिच्या नोट्स न घेता तिथून निघून जाते. आणि आता ब्रेक संपतो आणि लेक्चर चालू होते. तेव्हा सनी प्रियाची माफी मागताना तिचे नोट्स तिला वापस देण्याचा प्रयत्न करतो. नंतर तो त्याच्या पायाने तिचा बेंच हलवून तिला डिस्टर्ब करतो आणि प्रिया रागाने तिचा बेंच त्याच्या पायावर ठेवते आणि मग सनी तिला त्रास न देता शांत बसतो. आणि आता लेक्चर संपतं. प्रिया आणि साक्षी क्लासच्या बाहेर जायला निघतात. तेवढ्यात सनी आणि त्याचा मित्र राहुल त्यांच्याकडे येतो. राहुल प्रियाला म्हणतो की याचा असं लागण्याचं कारण तूच आहेस. तुझ्यामुळेच त्याच्या पायाला इजा झाली. मी याला दवाखान्यात घेऊन चाललो आहे आणि या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. त्यामुळे तुला याच्या इलाजाचा खर्च द्यावा लागणार. तेवढ्यात प्रिया त्यांना तिचे ATM कार्ड देते. नंतर माहिती पडतं की प्रियाने सनीसोबत बोलावं म्हणून राहुलने सनीला हे नाटक करायला सांगितलेलं होतं. आणि मग राहुल आणि सनी आणि त्यांचे इतर फ्रेंड्स कॅन्टीनमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात राहुल सगळ्यांना म्हणतो की आजच्या तुमच्या खाण्यापिण्याचे पैसे मी देणार आहे. या ATM कार्डमध्ये जेवढे पैसे असतील त्यानुसार सगळ्यांनी आपापल्या आवडीचे पदार्थ मागवा आणि खा. मग अशी ट्रीट कोणाला सोडू वाटेल. मग सगळे फ्रेंड्स आपापल्या आवडीचे पदार्थ मागवतात आणि मस्त मजेत खातात. आणि तेवढ्यात साक्षी तिथे येते आणि म्हणते की तुम्ही प्रियाच्या ATM कार्डमधले सगळे पैसे उडवले. तुम्हाला माहिती आहे तिने पैसे किती मेहनतीने जमा केलेत. तिने सगळे पैसे हॉस्टेलच्या खर्चासाठी जमा केले होते. तिला असा त्रास देताना तुम्हाला लाज नाही वाटत. हे बोलून ती बाहेर निघून जाते. सनीला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि तो निर्णय घेतो की हे सगळे पैसे मी तिला वापस देईल आणि मग तो क्लासमध्ये जाऊन तिचे ATM कार्ड तिला वापस देतो. जेव्हा प्रिया सनीला भेटायला जाते तेव्हा तो स्पोर्ट्स क्लासमध्ये असतो. सनी त्याची प्रॅक्टिस संपवून प्रियाकडे येतो. तेव्हा प्रिया त्याला बोलते, माझ्या ATM कार्डमध्ये खूप पैसे आहेत, पण ते माझे नाही आहे आणि मला माहिती आहे की हे पैसे तुझे आहेत आणि ते तुला ठेव. तेव्हा सनी म्हणतो, नाही नाही, या पैशांना तूच ठेव. हे तुझ्याच अकाउंटमधले पैसे आहेत. पण प्रिया त्याचं काही ऐकत नाही आणि ते पैसे ती त्याला परत करते. काही वेळानंतर
प्रिया कॉलेजच्या टेरेसवर एकटीच निराश उभी असते आणि मग तिथेच सनी येतो आणि तिला विचारतो की तू एवढी निराश का आहेस? तुला जी काही प्रॉब्लेम असेल तू मला सांग, मी तुझी मदत करेल. आणि मग प्रिया त्याला सांगायला लागते, मला माझ्या फॅमिलीच्या परिस्थितीचा विचार करून खूप वाईट वाटतं. त्या कारणामुळे माझा अभ्यासात आणि परीक्षेत लक्ष लागत नाही आहे आणि त्यामुळे मला परीक्षेत खूप कमी मार्क मिळत आहे. त्याचा विचार करून मी खूप परेशान आहे. तेव्हा सनी तिला म्हणतो, फक्त एवढंच, तू काहीच काळजी करू नको. मी तुला सगळं शिकवेल आणि तुला चालेल तर रोज लेक्चर संपल्यानंतर तू इकडे येऊ शकतेस. मी तुला खूप सोप्या पद्धतीने शिकवेल, जेणेकरून तुला परीक्षा चांगले मार्क मिळवता येतील. यासाठी प्रियाला नाही म्हणायची इच्छा होती, पण तिला तिच्या आईची गोष्ट आठवते. चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी चांगले मार्क मिळवावे लागतील. या गोष्टीचा विचार करून प्रिया सनीला हमी भरते आणि रोज लेक्चर संपल्यानंतर अभ्यासासाठी टेरेसवर भेटायला सांगते. आणि अशाच रीतीने प्रिया तिच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास होते आणि हे सगळं सनीमुळे शक्य झालं. प्रिया तिचे मार्क्स बघून खूप खुश होते आणि सनी पण तिचे मार्क्स बघून खूप खुश होतो. आता प्रियाची फ्रेंड साक्षी राहुलच्या प्रेमात पडते, त्यामुळे ती राहुलला भेटायला रोज स्पोर्ट्स ग्राउंडमध्ये जात असते. दुसऱ्या दिवशी सनी साक्षीला बघून तिला विचारतो की आज प्रिया कॉलेजला का नाही आली? तिला काय झालंय? साक्षी म्हणते, तिने मला काही नीट सांगितलं नाही आहे. ती तिच्या घरी गेली आहे आणि वापस येणार आहे. हे ऐकून सनी खूप परेशान होतो. तो असा विचार करतो की ती न सांगता का गेली असेल. दुसऱ्या दिवशीही प्रिया कॉलेजला येत नाही. मग 2 दिवसानंतर साक्षी प्रियाच्या बेंचवर जाऊन बसते आणि मग सनी तिला विचारतो की प्रियाच्या जागेवर तू काय येऊन बसली आहेस? नक्की प्रिया कॉलेजला कधी येणार आहे? तेव्हा साक्षी म्हणते की ती हॉस्टेलला आलेली आहे, पण माहीत नाही ती कॉलेजला का नाही आली. आणि हे ऐकताच सनी पळत तिला भेटायला जातो आणि तिला विचारतो की तू आज कॉलेजला का नाही आलीस? आणि तू इतके दिवसापासून सुट्टी का घेतली होती? तुला माझ्यामुळे काही प्रॉब्लेम आहे का? मग यावर प्रिया बोलते, नाही, असं काही नाही आहे. तू काही वेळासाठी मला एकटं सोड. याच्यापुढे तू मला कधी भेटायला येऊ नको. तेवढ्यात त्याची नजर रूममध्ये असलेल्या फोटोवर जाते. तेवढ्यात त्याला समजते की प्रियाचे वडील आता या जगामध्ये नाही आहेत. प्रिया सनीला परत म्हणते की इथून पुढे तू मला भेटायला येऊ नको आणि हे बोलून ते बाहेर निघून जाते. सनी पण तिच्या मागे मागे जातो. प्रिया तिच्या वडिलांचा विचार करून रडत असते आणि खूप निराश असते. आणि मग प्रियाच्या म्हणण्यानुसार सनी पण तिला कधी भेटायला येत नाही. काही दिवसानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी असते. आता कॉलेज पण संपणार होतं, म्हणून त्यासाठी एक छोटी पार्टी आयोजित केली असते. त्यात सगळे विद्यार्थी खूप मजा मस्ती करत होते. त्या पार्टीमध्ये सनी पण येतो आणि प्रियाला बघून विचार करतो, मी इतक्या दिवसापासून प्रियासोबत न बोलून खूप मोठी चुकी केली आहे. कशी तरी मी तिची माफी मागून मी तिच्यासोबत बोलायला पाहिजे. प्रिया पण हाच विचार करून तिथे बसलेली असते की सनी तिच्यासोबत बोलेल. आणि मग सनी प्रियाच्या जवळ जातो आणि तिला विचारतो की माझ्यासोबत डान्स करशील? प्रिया त्याला हो म्हणते आणि मग दोघे डान्स करतात. आणि त्याच पार्टीमध्ये राहुल आणि साक्षी दोघेही कपल डान्स करत असतात. अचानक त्या पार्टीमध्ये पॉवर कट होते. या संधीचा फायदा घेत साक्षी राहुलला किस करते. तसेच सनी प्रियाला किस करायला जातो तर तेवढ्यात लाईट येते आणि मग प्रिया तिथून निघून जाते. मग दोघेही बाहेर जाऊन बोलत असतात. सनी तिला म्हणतो की तू माझ्यासोबत चल, आपण दोघं सोबत राहूया आणि लग्न पण करूया. आणि मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे सगळं ऐकून प्रियाला समजतच नाही की त्याला काय उत्तर देऊ, कारण सनी हा अतिशय श्रीमंत घराण्यातला मुलगा आहे आणि जर त्याने मला प्रपोज केले आणि मी त्याला लगेच हो म्हणाले तर तो हा माझ्याबद्दल काय विचार करेल. हा विचार करून ती सनीला किस करून निघून जाते. आणि यावरून सनीला समजून जातं की प्रियाने त्याला हो म्हटलं आहे. पण प्रिया असा निर्णय घेते की ती त्याला पुन्हा कधीच भेटणार नाही आणि तिथून निघून जाते. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.